मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात हल्लाबोल केला आहे। देवेंद्र फडणवीस हे राक्षसी वृत्तीचे आहेत, आता हे सरकार पाडावेच लागणार, अशा शब्दात जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी आणि सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत सरकारकडून होत असलेल्या विलंबावर जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत, त्यांच्या मनात मराठ्यांबद्दल आकस आहे, आता गोड बोलून काही होणार नाही, तर हे सरकार खाली खेचल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही। आपल्याला जाणीव होत नाही अन्यायाची, तोपर्यंत असं होत राहणार आहे। सरकार किती खुणत आलं तरी लक्ष देत नाही। विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब खूप हिरा लाभला राज्याला। तो सगळ्यात अगोदर तिथून सुरुवात आहे, ते जोपर्यंत येत तोपर्यंत मला नाही वाटत न्याय मिळत। फोन करणार लगेच बाहेर येतो, आणि जर बाहेर नाही आला त्याला ती इशी बसून दिली जाते। खूप आत मोबाईल आहेत। आता आमच्या बीडचं जर उदाहरण घेतलं तर संतोष भाईच्या देशमुखांचा त्याच्यातला आरोपी किंवा ते दुसरे आरोपी कोणी पण दुसरेपणा हुशार फोनवर बोलते। आयला आपला इथं जर गाडीत नुसता मोबाईल सुन राहिला लवकर पोलिस मोबाईल देत नाही, मोबाईल आणून दिली होती। कुणाला नुसता कट मारला तर म्हणजे ती गाडी पुढे जप्त करायची, इथपर्यंत घेते, कार्ड सुद्धा काढून घेते। आणि काहींचे मोबाईल संशयानं जर घेतले, 10-15 जण त्यातल्या जर 8-10 जणांचे मोबाईल घेतले संशयाने, तर किमान ते मोबाईल 2-2, 3-3 महिने त्या पोराला देत नाहीत। माघारी काय तपासू तू, का त्याची व्हिडिओ बघू तू? हे फडणवीसांचं असलं सरकार आहे, म्हणजे प्युअर राक्षसी वृत्तीनं काम सध्या राज्यात सुरू आहे। इथं गुंड्यांचं चालणार आहे, गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं इथं चालणारच नाहीये। त्यामुळे यांना आपटावं लागणार आहे एकदा पुन्हा। भाजपचं 3 राज्यामध्ये विजय झालाय, त्याबद्दल काय? अगोदर वेगळं वाटत होतं, मला वाटतं आता काय काय काड्या खोसून ठेवल्या का पण त्याच्यात यांनाच कसं काय मतदान पडत तरी इतकं कुणाला विचारलं ते म्हणतं मी मतदान नाही केलं, यांनाच कोण पडत आहे? ते ममताबाई पाडी वाटते कोण वर केले ते लोक सांगते ते पडणारच नाहीये। म्हणजे हे काहीतरी हाय राव, आता लफडा आहे काय?